नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरीच्या याद्या आता केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहे. त्याचबरोबर नवीन शेतकरी लाभार्थी किती आहे, त्याचबरोबर किती निधीची आता गरज भासणार आहे, या संबंधीची सर्व काही माहिती, जे काही कॅल्क्युलेशन जे की आपण पहिल्या मागील व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचं अपडेट जाणून घेतलं होतं, त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली होती. तर सर्व काही प्रोसेस आता डन झालेली आहे आणि आता अखेर फायनली लवकरातच शासन निर्णय जाहीर देखील होणार आहे नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्या संदर्भातील. आणि त्याच्यानंतरच 7वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकृत जे की आता पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध झाली. अर्थातच ज्याप्रमाणे PM किसान सन्मान निधी योजनेचं जे पोर्टल असतं त्याचप्रमाणे जे की नमो शेतकरीचं देखील एक महत्त्वाचं पोर्टल आहे आणि त्याच्यावरती ही माहिती आता अपडेट इथे करण्यात आले. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीचा आता हप्ता कधी येणार, किती तारखेला येणार, किती वाजून किती मिनिटाला येणार आणि किती येणार हे देखील इथे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की जसं की तुम्ही मागील 2 दिवसापासून ह्याच न्यूज बघत असाल की नमो शेतकरीचे पुढील 2 हप्ते एकत्र, आणि याचं कारण देखील सांगण्यात येऊ लागले. बऱ्याच विविध नामांकित न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही माहिती कळवण्यात येऊ लागले. आता आपण त्या चॅनलचे नाव इथे घेणार नाही, नसतं ऑब्जेक्शन देखील होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की 2 हप्ते एकत्रित येण्याचे हेच रिझन सांगण्यात येऊ लागले की जसं की आता विचार केला असता तर 7व्या हप्त्याला भरपूर विलंब इथे राज्य शासनाच्या माध्यमातून झालेला आहे आणि 8व्या हप्त्याचा देखील लवकरच कालावधी पुढील काही महिन्यात होईल. तर त्याच्याच अनुषंगाने याच्याच पार्श्वभूमीवरती जे की 7वा आणि 8वा हप्ता असे प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते वितरण होणार आहे आणि ते पण देखील 6,000 रुपये वितरण होणार अशी देखील माहिती ते सांगण्यात येऊ लागली. तर शेतकरी याच्या संदर्भात देखील सर्व काही माहिती आपण जाणून घेणार आहोत की नेमकं तुमच्या खात्यामध्ये 1 हप्ता येणार का 2 हप्ता येणार, आणि 2 हप्ता येणार तर त्याच्यासाठी काय काय नेमकं महत्त्वाचे काम आहे तुम्हाला करायचे. तर हप्ता कधी वितरण होणार, किती पैसे भेटणार, किती हप्ते भेटणार हे देखील आपण बघणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी ही देखील माहिती जाणून घेणं महत्त्वाचे की तुम्हाला सांगू शकतो की आता नवीन डाट्याच्या नुसार जे की पहिल्यांदा 92,63,000 एवढे शेतकरी मागेले जे की 6व्या हप्त्यासाठी मार्च 2024 मध्ये पात्र ठरलेले होते. परंतु आता नवीन शेतकरी याच्यात ऍड करण्यात आलेले आणि काही शेतकऱ्यांना याच्यातून काढण्यात देखील आले. परंतु जेवढे पण शेतकरी नवीन याच्यात ऍड करण्यात आले त्यांची संख्या खूप जास्त आहे आणि काढणाऱ्यांची संख्या किंचित म्हणजे खूपच कमी, खूप नॉर्मल शेतकरी वगळणे त्याच्यातून आलेले आहे. तर पहिले 92,63,000 होते, तर आता 92,91,000 एवढे शेतकरी पात्र ठरलेले होते ते की PM किसान योजनेच्या जे की 20व्या हप्त्यासाठी, जो की 2 ऑगस्ट रोजी वितरण करण्यात आला प्रधानमंत्री मोदी यांच्या माध्यमातून. आणि त्याच याद्या आता केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यात आलेले शेतकरी म्हणून. तर तोच सर्व काही डाटाची पाहणीशाह केल्यानंतर आता 92,91,000 एवढे शेतकरी राज्यातील 7व्या हप्त्यासाठी आता इथे पात्र ठरलेले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी विचार केला असता आता तर निधीची किती आवश्यकता पडणार आहे आणि मागील हप्त्याला किती निधी लागला होता हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगू शकतो की मार्च 2024 मध्ये जो हप्ता जे की 6व्या हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेलं होतं, तर याच्यासाठी 1918 कोटी रुपयाचा एवढा निधी जे की 6व्या हप्त्यासाठी लागला होता. तर शेतकऱ्यांना आता जे की नवीन डाट्याच्या माहितीनुसार निधीची जी गरज आहे ती म्हणजेच की 1930 कोटी रुपयाचा एवढा निधी आता पुढील 7व्या हप्त्यासाठी लागणार आहे शेतकऱ्यांनो. जसं की मागील हप्त्यासाठी 1918 कोटी रुपये एवढाचा निधी लागलेला होता. आता बरेच काही शेतकरी मित्रांनो हे देखील कमेंट्स करणार आहे की ज्यावेळेस PM किसानचा हप्ता रिलीज झाल्याच्या नंतर ही माहिती देण्यात येत होती की पुढील हप्ता जे की आता पोळ्याच्या शुभ मुहूर्तावरती, जसं की राज्यातील जे की महत्त्वाचा सण मानला जातो तो म्हणजे पोळ्याच्या मुहूर्तावरती वितरण करण्याचं जे की बऱ्याच प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माहिती देण्यात येत होती, परंतु असं काहीच झालं नाही. तर शेतकरी त्या पोर्टलच्या माध्यमातून हीच माहिती देण्यात आली की जसं की PM किसान योजनेसाठी राज्यातील बरेच काही शेतकरी पात्र असून देखील अपात्र ठरले. याचं कारण म्हणजे त्यांचं DBT पोर्टल क्लिअर नसणे, अर्थातच त्यांचं बँक खात्याची जी KYC ती क्लिअर नसणे, याच्यातून बरेच की म्हणजे हजारो शेतकरी अपात्र ठरत होते आणि ज्या खात्यामध्ये PM किसानचा देखील हप्ता आला नाही अशी देखील माहिती आहे. तर याची दुरुस्ती करण्यासाठी काही दिवस शेष हप्त्या संदर्भातील दिलेली आहे अशी देखील माहिती त्याच्यात सुचवण्यात आली. शेतकरी आता खरं आणि खोटं काही आपल्याला जास्त याच्या संदर्भात सांगता जात नाही. तर नक्कीच आता पुढील हप्ता कधी येणार आणि त्याजवळ याचा GR कधी निर्गमित होऊ शकतो या संदर्भातील जी काय माहिती तीच मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी याच्या संदर्भात देखील असं म्हणजे ठोस अपडेट तर उपलब्ध नाही, परंतु नक्कीच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जसं की 28 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान याच्या संदर्भातील GR निर्गमित होऊ शकतो आणि त्याचबरोबर GRच्या माध्यमातून जेवढी पण काही रक्कम आहे ती सर्व की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करण्यासाठी जेवढा पण काही निधी येईल तो मंजूर करण्यात येईल आणि त्याच्यानंतरच 1 ते 2 दिवसाच्या बाद हा नमो शेतकरी संदर्भात पुढील 7वा हप्ता रिलीज करण्यात येईल. आणि जे प्रश्न शेतकऱ्यांचे होते की पुढील जी माहिती आता मागील काही दिवसापासून व्हायरल होऊ लागली सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने की पुढील 7वा आणि 8वा हप्ता एकत्र भेटणार, तर शेतकरी हे देखील होऊ शकतं, परंतु याच्या संदर्भात देखील ठोस माहिती सांगता जात नाही. कारण की आता विचार केला असता तर
मागील हप्त्याचा वितरण होऊन भरपूर कालावधीला इथे झालं आहे. मार्चच्या वर्षी विचार करू शकता, तर भरपूर काही कालावधीला उलटून गेला आहे. तर नक्कीच येऊ पण देखील शकतो, कारण की राज्य शासनानं जर किती भूमिका घेतली तर नक्कीच, कारण की असे बरेच काही न्यूज आता अफवा म्हणू शकता किंवा न्यूज म्हणू शकता, अशी काही माहिती व्हायरल होऊ लागली. तर याचं एक महत्त्वाचं अपडेट नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्या संदर्भातील होतं शेतकरी आणि आपली KYC आणि हे सर्व काही अपडेट आहे की एकदा नक्कीच चेकआउट तुम्ही करून घ्या. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.